तुझ्या डोळ्यात? रडतेस तू? नाही मॅम, ते कचरा गेला डोळ्यात. अच्छा, नाव काय तुझं? श्वेता. मी स्वानंदी सरपोतदार राजवाडे. ऑफकोर्स मॅम, माहिती आहे. तू काय करतेस इथे? मी रिसेंटली जॉईन केलंय, प्रोजेक्टचे प्रोग्रेस रिपोर्ट सांभाळते. अरे वा, म्हणजे महत्वाचं काम करतेस तू. मला सुद्धा एक लहान बहीण आहे, तुझ्यासारखीच आहे. तिच्याही डोळ्यात असा कचरा जात असतो. काहीतरी प्रॉब्लेम आला ना की मग. नवीन जॉईन झाली आहेस ना? अगं मग होतात कधीतरी चुका. तुला कोणी काही बोललंय का त्याबद्दल? हे बघ, कोणी काही बोललं असेल तरी मोकळेपणाने सांग. तू जर काही सांगितलं नाहीस तर मदत कशी मिळणार तुला? नाही मॅम, तसं काहीच नाहीये. घाबरू नकोस. राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये काम करतेस म्हणजे हुशार असणार तू. पण हुशारी पुरेशी नाही बरं का. आजच्या काळात धीटपणा सुद्धा लागतो. हा असा डोळ्यात कचरा जाऊन चालत नाही. कॉर्पोरेटमध्ये खूप स्पर्धा असते. काही वेळा आपल्याला त्रास होऊ शकतो, स्पेशली मुलींना. पण अशा वेळी धीटपणे गोष्टी बोलायला हव्यात. थँक्यू मॅम, प्लीज अ लॉट. काळजी घे. काही वाटलं तर बोल. हो. या, ओके बाय. सुश, हे घे. 31st पार्टीची फूड लिस्ट काढली आहे. ओके, पटापट जॉट डाऊन कर. आणि यावेळी मॉकटेल्स पण आहेत. वाव! फलाफल बर्गर, मशरूम अँड स्विस बर्गर विथ कॅरेमलाइज्ड अनियन. ओके. रोस्टेड वेजी पास्ता, बट इट शुड बी होल व्हीट पास्ता. ओके. वाव. व्हॉट अबाउट डिझर्ट्स? तुला काही ऍड करायचंय? हाऊ अबाउट माचा तिरामिसू? बेस्ट. परफेक्ट. चॉकलेट ट्रफल, कोकोनट लाईम टार्ट. ओके. या. काय 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 हे सगळं काय आहे? हे फलाफल वगैरे काय? मगाचपासून ऐकतेय मी. 31st आपल्या घरी जी पार्टी होणार आहे ना, त्याची आम्ही फूड लिस्ट बनवतोय. हो, खर्च किती येणार आहे याला सगळ्या? या अराउंड 30-40K. काय? आय मीन प्लस मायनस ऑब्विओ. 30-32 हजार? अधिरा, अगं काय करतेस? हे काय चाललंय तुझं? हे एका छोट्या कुटुंबाचा हा महिन्याचा खर्च आहे. आणि हा एवढा महिन्याचा खर्च तू एका दिवसाच्या काय या 3-4 तासाच्या पार्टीमध्ये उधळणार? आई चिल चिल, मी करते ना पे, सो चिल. अगं पण पेमेंट करून हा सगळा विषय संपत नाही ना. पण गरजच काय एवढा खर्च करायची, ही पार्टी वगैरे करायची? आम्ही बाई नव्हत्या केल्या अशा सगळ्या पार्ट्या. हा मग करा आता. लाईफस्टाईल बदलावी कधीतरी. मग तू बदल ना तुझी लाईफस्टाईल. तुझं लग्न झालंय, तू लग्न करून या घरात आलीयस. मग आता समज आपले पार्टी करायचे दिवस संपले. तू मला मान देत नाहीस तर नाही देतेस, पण माझ्या शब्दाला तरी थोडा मान दे. हा, हे पण शिकवलं नाहीये का तुझ्या पिंट्या दादाने तुला? 1 मिनिट. लग्नापासून आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यात मी. लग्नाचे विधी केले, सोसायटी मधल्या बायकांना जाऊन भेटले, तुमच्या नातेवाईकांशी फोनवर गप्पा मारल्या. आणि हे सगळं मी आनंदाने केलं ना, काही कुरकुर नाही केली. पण मी एक पार्टी करतेय, पहिली पार्टी. त्या पार्टीला तुम्ही सपोर्ट नाही करू शकत? यु नो व्हॉट? ओके, तुम्हाला पार्टी नकोय ना? विल डू वन थिंग. तुम्ही ना पार्टीच्या वेळेला कुठेतरी बाहेर निघून जा. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि माझी मजा सुद्धा स्पॉइल नाही होणार. ओके. हे बघा, मी तुमच्या कामात येते का नाही ना? जर मी तुमच्या कामात येत नसेल तर तुम्ही माझ्या पार्टीच्या मध्ये का येताय? सुष्मिता ऐक, हे बघा तू साक्षी आहेस ना या घटनेला. सासूला सून बोलते. आमची तर हिम्मत पण नव्हती ग आमच्या सासू समोर डोळे वर करून बघायची. आमच्या काळामध्ये काय 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 बास करा आता.
तो तुमचा काळ होता, संपला आता तो. आता या प्रेझेंट मध्ये जगायला शिका जरा. तुम्ही तुमच्या काळात केल्या असतील सगळ्या गोष्टी, सासूला मान दिला असेल, त्यांची सेवा बिवा केली असेल, पण दॅट वॉज युअर चॉईस. सो प्लीज तुमच्या आयडियोलॉजीज माझ्यावर नका लादू. जस्ट लीव मी अलोन. सुश बोल ग. ताई अगं लवकर घरी ये ना प्लीज, इथे प्रॉब्लेम झालाय ग. काय झालं? इकडे पोंदे इकडे. एक हॅलो स्वानंदी, हरले ग मी, खरंच हरले मी स्वानंदी. काय झालंय? बाबा बरे आहेत ना? तुला फक्त बाबांचीच काळजी आहे ना, आईची तर काही काळजी पडलेलीच नाहीये तुम्हा लोकांना. हा? आई तसं नाहीये ते. किती सहन करू मी, किती अपमान सहन करू मी स्वानंदी, सांग मला तू. येतात आता ती आधिरा मला नको नको ते बोलते, घालून पाडून बोलते. आता लिव मी अलोन बोलली आणि निघून गेली. आई ऐक ना, खूप महत्वाचं काम करते मी, थोड्या वेळाने फोन करू प्लीज. बरोबर आहे, आता तुला पण माझी काळजी नाहीये. जाऊ दे, सोड, एक काम कर स्वानंदी, विष आणून दे मला, विष आणून दे. आई शांत हो, मला कळतंय तुला त्रास होतोय. मी एक काम करू का, मी माझं इथलं काम संपलं की येऊन तुला भेटते, चालेल? हो ये बाई ये. आणि हे बघ, येताना जरा भाजी घेऊन ये, तर ती पण मलाच आणायला लागेल. हो मी येते, तू काळजी करू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस, ओके? फार विचार नको करूस, मी येते.